तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कॅन्डलस्टिकचे प्रकार, ज्या कॉन्सेप्टसाठी 10, 15, 20 हजार रुपये घेतले जातात, एकदम बेसिक फालतू कॉन्सेप्टसाठी. तो कॉन्सेप्ट तुम्हाला मी असं सांगणार आहे. आणि काय नाही, बेसिक आहे, सगळीकडे भेटेल तुम्हाला, युट्यूबवरती 100 ठिकाणी भेटेल कॉन्सेप्ट. मी म्हणणारच नाही की ते काय वर्किंग आहे, पण माहित असणं गरजेचं आहे. मी असं थोडा काळा पडल्यावर दिसायला लागलो, काय मॅटर आहे, बरं असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. मेकअप केला नाही, ठीक आहे. इथं आलो, गुगल बाबाकडे जाऊया, गुगल बाबा सर्च करूया. सर्च केलं कॅन्डलस्टिक, बघा काय काय नाव म्हणतंय, स्पिनिंग टॉप, शूटिंग स्टार, हॅमरस्टिक नाही, हॅमर, डोजी, बुलिश इनगल्पिंग, बिअरिश इनगल्पिंग, इव्हनिंग स्टार, मॉर्निंग स्टार, 3 सोल्जर, 3 क्रोज, अजून काय लई लागलं प्लेट, काय सुद्धा करायचं नाही, फक्त माहिती असावी म्हणून सांगतो. बाकी मार्केट चालतं फक्त आणि फक्त स्टॉप लॉसेस वरती. शांत बस, ऐका. स्पिनिंग टॉप काय असतं बघा, स्पिनिंग टॉप्स बघा, ज्याची बॉडी छोटी आहे आणि दोन्ही साईडला विक सेम साईज मध्ये असतात. ओके, दोन्ही साईडला विक सेम साईज मध्ये असतात, त्यांना काय म्हणायचं, स्पिनिंग टॉप. मार्केटमध्ये दाखवतो तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा, रेड असू द्या, ग्रीन असू द्या, काय म्हणायचं त्याला, स्पिनिंग टॉप. माहिती असावी हो बाकी काय नाही. शूटिंग स्टार आणि हॅमर काय नाही बाई, उलट करून दाखवलंय तुम्हाला, सांगतो फक्त कलर बनवून. हॅमर काय हो, हातोडा. हॅमर म्हणजे काय, हातोडा. दिसतंय का नाही हातोडा. ही बॉडी याच्या 2.5 पट जर वीक असेल तर हॅमर असतं, पुस्तकी नॉलेज. ओके, ठीक आहे. उलटा आला रेड कलर मध्ये तर त्याला म्हणायचं शूटिंग स्टार, हँगिंग मॅन. तीन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त. याला हॅमर म्हणायचं, असं आलं की काय म्हणायचं, शूटिंग स्टार म्हणायचं, याला हॅमर म्हणायचं. तुम्हाला मी जे शिकवतो का नाही, मी जे शिकवणार आहे त्याच्यामध्ये नावाचं काहीच काम नाही, तुम्हाला सांगतो. नावाचं काय सुद्धा काम नाही बघा. ओके, ले कॉन्सेप्ट सिम्पल असणार आहे त्याच्यामध्ये, पण ही फक्त मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो. बेसिक इन्फॉर्मेशन. ओके, काय झालं, लाईव्ह बॅच मध्ये टाइम चालला ह्यासाठी, हे असल्या गोष्टीचा टाइम घालवण्यात काय मजा आहे का बाबा. बरं, ओके, बरं झालं. त्यानंतर काय हो, डोजी म्हणजे काय बघा, ज्याला बॉडीच नाही त्याला काय म्हणायचं, डोजी. सोपी भाषा, ज्याला बॉडी नाही. बॉडी म्हणजे काय हो, ह्या पार्टला बॉडी म्हणते बघा, ह्या पार्टला काय म्हणायचं, बॉडी. ही ग्रीन सॉलिड पार्टला बॉडी म्हणायचं. ओके, डोजी कळा तुम्हाला, टी टाईप स्ट्रक्चर आहे बघा, असा टी असू द्या, असा टी असू द्या, या सगळ्याला काय म्हणायचं, डोजी म्हणायचं. गोजी म्हण चाल. चला की झाले, 1, 2, 3, 4. बुलिश इनगल्पिंग, आता नावात आहे बघा, बुलिश. ओके, बुल म्हणजे कोणती कॅन्डल, ग्रीन कॅन्डल. बुल म्हणजे कोणती कॅन्डल, ग्रीन कॅन्डल. इनगल्प म्हणजे काय, खाऊन टाकणे. काय म्हणायचं, खाऊन टाकणे. म्हणा माय मागे, खाऊन टाकणे. ओके, मग होतं काय याच्यामध्ये, एक रेड कॅन्डलला ही ग्रीन कॅन्डल पूर्णपणे गिळून टाकते. ओके, याला काय म्हणायचं, बुलिश इनगल्पिंग. काय कामाचं का, काय सुद्धा नाही, म्हणजे सांगतोय तुम्हाला फक्त माहिती असावं. बुलिश इनगल्पिंग म्हणजे काय, एखाद्या रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनं पूर्णपणे गिळून टाकणे, याला म्हणायचं बुलिश इनगल्पिंग. जे लोक बिगिनर आहेत ना, त्यांना काय समजत नसेल, पण एक 8-10 व्हिडिओ तुम्ही सलग बघितले का ना, सगळं मार्केट खिशात येईल तुमच्या 5 मिनिटात. ओके, किती मिनिटात, 5 मिनिटात. आता जशी बुलिश इनगल्पिंग झाली तशी बिअरिश इनगल्पिंग पण आहे मार्केटमध्ये. बिअरिश म्हणजे काय, बिअर म्हणजे काय, सेलरची कॅन्डल. ओके, इनगल्प म्हणजे काय, खाऊन टाकणे. ग्रीन कॅन्डलला सेल कॅन्डलनं खाऊन टाकलं की त्याला काय म्हणायचं, बिअरिश इनगल्पिंग. दादांनो, ओके, असं म्हटलं जातं की बुलिश इनगल्पिंग झाल्यानंतर मार्केट वरच्या डायरेक्शनला जातं, बाय करा, पैसे कमवा. अजिबात नाही, असं काही होत नाही मार्केटमध्ये. ओके, सरळ सांगतो, काही होत नाही. हा बरं, नाही मी चुकीचं बोललो, सॉरी, माफी. 50% चान्स आहे मार्केट वर जाण्याचा आणि खाली येण्याचा. 50% चान्स आहे, असं म्हणलं पाहिजे. मी जात नाही असं म्हणलं ते चुकीचं आहे, म्हणजे जातं पण. आता दाद्यानो, 50% चान्स आहे, तर मला सांगा, कुठंही जरी गेलं तर मार्केटमध्ये 50% चान्स आहे की वर जाणे आणि खाली येणे. मग या पॅटर्नवर पण तसंच आहे, 50% चान्स आहे की वर जाईल नाहीतर खाली येईल. विषय येतो तुमचे रूल्स, तुमची सायकोलॉजी तिथं ऍड करण्याचा. जिथं तुम्ही तुमचे रूल्स लावायला चालू केले तिथं बुलिश इनगल्पिंग सुद्धा वर्क होणार. जिथं तुम्ही स्वतःचे रूल, जोपर्यंत स्वतः ऑब्झर्व करून काही रूल बनवत नाही ना, तोपर्यंत प्रॉफिट होत नाही मार्केटमध्ये. आज लिहून देतो. ओके, सेम थिंग बिअरिश इनगल्पिंग समजली, आता सांगितलं. आता आहे इव्हिनिंग स्टार. इव्हिनिंग म्हणजे काय, संध्याकाळ होणे. ओके, नावाच दमाय व्हायच्या. इव्हिनिंग म्हणजे काय, संध्याकाळ होणे. सूर्य कुठे जातो, खाली जातो, कुठे जातो, खाली जातो. म्हणजे इव्हिनिंग स्टार झाल्यानंतर मार्केट कुठे जाणार, खाली जाणार, असं म्हटलं जातं. पण चान्स किती आहे, 50%. दादा मग म्हणचाल ट्रेड कसं घ्यायचं, बेसिक मध्ये कुठं ट्रेड घ्यायचं सांगतात का, येडव चाल की कळ का. इव्हिनिंग स्टार कळला. मॉर्निंग स्टार, मॉर्निंग म्हणजे काय, सूर्य उगवणे हो, मॉर्निंग सकाळ. मॉर्निंग मध्ये काय होतं, मग सूर्य खालून वर जातो. मग मॉर्निंग स्टार मध्ये असं म्हटलं जातं की मार्केट वरच्या डायरेक्शन मध्ये जाईल. पण चान्स किती आहे, 50%. हा सगळा ट्रॅप असतो दादांनो. ओके, हे आपल्याला युट्यूबवर 4 फालतू लोक शिकवते ती, तुम्ही जाता ट्रेड करायला. 3 सोल्जर म्हणजे काय, 3 वळीनं ग्रीन कॅन्डल येणे.
ओके, म्हणजे ही छोटी, ही त्यापेक्षा मोठी, ही त्यापेक्षा मोठी, आणि असं म्हटलं जातं की 3 सोल्जर्स आल्यानंतर मार्केट वरच्या डायरेक्शनला जाईल. पण मला त्रास काय वाटत नाही बाबा, कारण काय पण होतं मार्केटमध्ये, या गोष्टी काय कामाच्या नाही, त्या माहिती असा होत्या फक्त. त्यानंतर 3 crores असंच रेड 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 कॅन्डल लागले की त्याला म्हणायचं 3 crores, एकदम बकवास. ओके, विषय संपला. अजून काय आहे का बाबा ह्याच्यात, काय आहे का बाबा अजून पॅटर्न? मी गोष्ट ना माझ्या लक्षात होत नाही, ती तुम्हाला सांगतो की काय होतं आणि काय नाही. चार्टवरती दाखवतो तुम्हाला, पण बाबा अजून कोणते पॅटर्न काय राहिले का? लय पॅटर्न आहे तो. ट्विझर टॉप, ट्विझर बॉटम, मदर कॅन्डल, ह्या कॅन्डल, त्या कॅन्डल, लय काय काय आहे. हा, एक कॅन्डल राहिली सांगायची, मारुबुजू कॅन्डल राहिली बघा सांगायची. कसली? मारुबुजू कॅन्डल. मारुबुजू कॅन्डल काय असते माहितीये का? ज्या कॅन्डलला का अशी रेषा नाही, ही रेषा दिसते का? अशा या रेषा दिसते का? हे रेषा नाही, त्यांना काय म्हणायचं? मारिबुजू कॅन्डल, मारुबुजू, कोण म्हणतंय मुरुबुजू, मारिबुजू, काय म्हणायचं? ती मारी म्हणा, नाही तर मारी बाय म्हणा, आपलं काय करत आहे? म्हणजे वीक नसणाऱ्या कॅन्डलला काय म्हणायचं? बुलिश मारिबुजू ग्रीन कॅन्डलला. रेड कॅन्डलला काय म्हणायचं? बिअरिश मारिबुजू. ट्विझर बॉटम म्हणजे काय? 2 सेम साईजच्या कॅन्डल येणे, याला म्हणायचं ट्विझर बॉटम, खालच्या डायरेक्शन मध्ये. ओके, ट्विझर बॉटम कुठे येतो? वर खाली येतो का वर येतो? अहो काय करताय? ट्विझर कुठे घ्या, माझ्या लक्षात नाही काय म्हणते त्याला, पण सेमच कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटम. ओके, म्हणजे सेम साईजच्या कॅन्डल, 2 सलग 2 कॅन्डल येणे, याला काय म्हणायचं? ट्विझर टॉप, ट्विझर बॉटम. आणि एवढं जर ते तुम्हाला फालतू नॉलेज पाहिजे असेल ना, 200 युट्यूब चॅनल नुसतं सर्च करायचं, हाऊ टू ट्रेड ऑन कॅन्डलस्टिक. सगळे गंडवतात, सगळे सांगतात बुलिश इनगल्फिंग झाली वर जाईल, बिअरिश इनगल्फिंग झाली खाली जाईल, मॉर्निंग स्टार झाला वर जाईल, हे सगळे सांगतात, गंडवतात. तुम्ही लॉस करता, जाऊन कसा पैसे नुसते टाकता, लॉस करून घेता. त्याच्यामुळे मी सांगतोय, हे काय कोणाचं ऐकायचं नाही. स्वतःचे रूल बनवायचे, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायची, तोपर्यंत प्रॉफिट होणे शक्य नाही भावांनो. ओके, विषय संपला. कॅन्डलस्टिकची ओळख करून दिली आहे. दुसरा व्हिडिओ आहे आपला आणि बेसिक एकदम तुमच्या डोक्यामध्ये घुसला असेल. ओके, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.